आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या चळवळीमधील ख्यातनाम विचारवंत आणि सामाजिक विषयांचे अभ्यासक प्राध्यापक हरी नरके सर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्तानं तळेगाव ढमढेरे येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विचार मंच तळेगाव ढमढेरे यांच्या वतीनं सामाजिक कार्यामधील विशेष योगदानाबद्दल सत्यशोधक डॉक्टर हरी नरके पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमामध्ये पर्यावरण रक्षक प्राध्यापक श्री प्रवीण कुमार जगताप यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। या प्रसंगी संत साहित्याचे अभ्यासक, व्याख्याते आणि प्रवचनकार श्री संभाजी श्रीरंग गदादे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि प्राध्यापक हरी नरके सर यांच्याबरोबर देश सेवेसाठी बलिदान दिलेले महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले आहेत आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी अनेक उपस्थित मान्यवर, विशेष प्रतिनिधी यांनी आपले विचार कथन करत प्राध्यापक हरी नरके सर यांच्या कार्यकाळ आणि त्यांचे स्पष्ट वक्तेपणाचं कौतुक केलं। तसेच त्यांच्या सहवासामध्ये आलेले अनुभव यावेळी अनेक वक्त्यांनी सांगितले आहेत। यावेळी फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या चळवळीमधील ख्यातनाम विचारवंत आणि सामाजिक विषयाचे अभ्यासक प्राध्यापक हरी नरके सर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्तानं ज्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ते प्राध्यापक श्री प्रवीण कुमार जगताप सर। एक पर्यावरण रक्षक म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। गेले अनेक वर्ष ज्ञानदानाचं काम करत असताना चिमणी संवर्धनासाठी जगताप सरांचं मोठं योगदान आहे। तर ज्या ठिकाणी ते अध्ययनाचं काम करत होते तिथे विविध चिमणी संवर्धनासाठी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमधील पक्ष्यांबद्दल आस निर्माण करण्याचं मौलिक काम जगताप सरांनी केलंय। अनेक वेळा पर्यावरणपूरक कार्यक्रम तळेगाव ढमढेरे गाव आणि परिसरामध्ये राबवलेले आहेत। चिमणी संवर्धनामध्ये स्वतःच्या खर्चानं अनेक कृत्रिम घरटी त्यांनी विविध ठिकाणी बसवली आहेत आणि अनेक प्रियजनांना भेट स्वरूपात देखील दिली आहेत। त्यामुळे निश्चितपणे या परिसरामध्ये चिमणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात। एक प्रयोगशील शिक्षक, प्राध्यापक, पक्षीप्रेमी अशी त्यांची ओळख आहे। त्यांच्या या कार्याचा गुणगौरव म्हणून सत्यशोधक डॉक्टर प्राध्यापक हरी नरके सर यांच्या स्मृती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। तसेच यावेळी संत साहित्याचे अभ्यासक, व्याख्याते आणि प्रवचनकार श्री संभाजी श्रीरंग गदादे यांच्या व्याख्यानाच्या माध्यमामधून संत साहित्य आणि कर्मकांड यावर सडकून टीका करत संत आणि विचारवंत यांचे दाखले देत कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या पायंड्यामधनं विचारांच्या दिशेनं जाण्याचे आवाहन करण्यात आले। तर यावेळी परिसरामधील अनेक पदाधिकारी आणि महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या। यावेळी पाहुण्यांचं स्वागत, प्रास्ताविक, पुरस्कारार्थी आणि पाहुण्यांचा सत्कार, व्याख्यान आणि आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमांनी या कार्यक्रमाची सांगता झाली। हा कार्यक्रम श्री संत शिरोमणी सावता महाराज मंगल कार्यालय तळेगाव ढमढेरे इथे आयोजित करण्यात आला होता। तर कार्यक्रम ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी आयोजक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विचार मंच आणि समस्त ग्रामस्थ तळेगाव ढमढेरे यांच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार यांचे आभार मानण्यात आलेत। या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विचार मंचाच्या वतीनं या ठिकाणी प्राध्यापक हरी नरके सर यांचा तृतीय स्मृतिदिन या ठिकाणी साजरा केला जातो आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या मंचानं माझी पुरस्कारासाठी जी निवड केली तो हा पुरस्कार छोटा नसून मी खूप मोठा आहे असं समजतो। त्याच्या पाठीमागं कारण असं आहे, प्राध्यापक हरी नरके यांच्या नावाने या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, त्याचबरोबर व्यासपीठाच्या समोर बसलेले, या मंचावरती प्रेम करणारे, माझ्यावरती या ठिकाणी प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी समोर उपस्थित बसलेले मान्यवर आहेत। या सर्वांचा या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेल। आमचे
पाहुणे, सातव पाहुणे असतील, नायकोडी पाहुणे असतील, कातोरे पाहुणे असतील, त्याचबरोबर विठ्ठलवाडीचे अनेक ग्रामस्थ आहेत, तळेगाव डमडरीचे ग्रामस्थ आहेत, या सर्वांचा या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो. त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी आमचे पत्रकार मित्र माननीय श्री शिंगाडे सर आहेत, माननीय मुल्ला सर आहेत, माननीय सुनील पिंगळे सर आहेत, त्याचबरोबर देशमुख सर आहेत. या सर्वांचंच या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. या सत्यशोधक प्राध्यापक हरी नरके यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त मी अगदी थोडक्यातच त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करणार आहे. त्यांचा जन्म 1 जून 1963 आपल्या तळेगाव डमडरे या ठिकाणी झालेला आहे. त्यांचा मृत्यू मुंबई या ठिकाणी 9 ऑगस्ट 2023 या ठिकाणी झालेला आहे. त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो 60 वर्षाचा आहे अवघा, आणि ह्या 60 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्यांचं जे शिक्षण आहे हे शिक्षण पूर्णपणे प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, त्याचबरोबर उच्च शिक्षण असेल, हे पुण्यामध्ये झालेलं आहे. त्यांनी स्वतः जवळजवळ 54 पुस्तकं त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. फार मोठे हे साहित्यिक आहेत असं या ठिकाणी मी मानेल. मग त्यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जीवनावरती, यांच्या विचारांवरती, यांच्या चळवळीवरती या ठिकाणी या पुस्तकांमध्ये उल्लेख केला गेलेला आहे. ही सर्वच पुस्तकं त्या ठिकाणी त्यांची गाजलेली आहेत. एवढंच नव्हे तर त्यांची मातोश्री, त्यांचे बंधू हे सर्वच या ठिकाणी ते स्वतः विचारवंत असल्यामुळे जवळजवळ 50,000 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांच्या संग्रही या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतात, आणि ते आजही त्या ठिकाणी जतन केली जात आहेत. त्यांनी आपल्या तळेगाव डमडरे या ठिकाणी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सोनाई व्याख्यानमाला त्या ठिकाणी सुरू केली, आणि त्या माध्यमातूनही महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी त्यांच्या विचाराचा, कार्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रभर जवळजवळ 2011 पेक्षाही जास्त त्या ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. त्याचबरोबर अभिजित मराठी या विषयावरती स्वतः त्या ठिकाणी त्यांनी प्रबंध लिहिलेला आहे, आणि या प्रबंधासाठी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे. अशा प्रकारे संशोधन, साहित्य, सामाजिक प्रबोधन या तिन्ही क्षेत्रामध्ये ठसा उमटवणारे प्राध्यापक हरी नरके हे महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीतील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी समजलं जातं. आणि या सत्यशोधक प्राध्यापक हरी नरके यांच्या नावाचा जो मला या ठिकाणी पुरस्कार या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले विचार मंच यांनी जो दिलेला आहे, खरोखरच मी त्यांच्या या ठिकाणी ऋणातच राहील. विशेषतः या विचार मंचाचे ॲडव्होकेट सुरेशजी भुजबळ साहेब, त्याचबरोबर सेवानिवृत्त तलाठी माननीय कैलासदादा नरके, त्याचबरोबर मंत्रालयात जे काम करतायत ते आमचे मित्र किशोरजी जकाते साहेब, या त्रिमूर्तीच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या मंचानं हे नियोजन केलेलं आहे. खरोखरच गेल्या 3 वर्षापासून सततचा हा आम्ही कार्यक्रम पाहतो. अतिशय स्तुत्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय, राबवला जातोय. आणि म्हणून या ठिकाणी माझ्यावरती प्रेम करणारे व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर, व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्वच या ठिकाणी विठ्ठलवाडीचे काही ग्रामस्थ असतील,
तळेगाव डोंबिवलीचे ग्रामस्थ असतील, काही शिक्षक वर्ग त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे, उपक्रमशील शिक्षक चातुर्सर त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आमचे विद्यालयाचे त्या ठिकाणी माजी मुख्याध्यापक मान्य वाघ सर आहेत. त्याचबरोबर विठ्ठलवाडीचे अनेक नामांकित लोक या ठिकाणी येत आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या प्रारंभी आम्हाला मार्गदर्शन करणारे, ज्यांच्या संस्थेमध्ये मी 34 वर्ष त्या ठिकाणी सेवा केली, ते आमचे मार्गदर्शक माननीय संभाजी अप्पा गवारे हे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. या सर्वांचंच या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर.